नमस्कार गाववाल्यांनो, माझ्या स्वादिष्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर आज तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा। आज मी गणपतीसाठी खास तुमच्यासाठी घेऊन येलो आहे नाचणीच्या पिठाचे उकडीचे मोदक। चला तर मग रेसिपी बघूया। हे असे मी उकडीचे मोदक बनवले आहे। त्यासाठी कढई घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडासा तूप टाकतोय। त्याच्यावर मी बारीक केलेलो बदामाचा चुरो टाकतोय। जरासं तो भाजून घ्यायचो आपल्या। त्यावर लगेचच मी आता ह्या किसलेला खोबरा आपला आडाळ्यावर जर आपण किसतो ना त्या पद्धतीत किसून घेतलेला त्या 2 पेले टाकले मी आणि त्याच्यावर 1 पेलो ही साखर टाकले। आता आपल्या झाकण मारून साखर वितळण्यासाठी ठेवची असा, नाहीतर साखर कचकचीत लागतली सारणामध्ये। ह्या बघा अशी वाफेवर साखर पटकन वितळली जाता। बघा किती छान सुंदर असा ह्या दिसता। आणि हे ह्याचे करूचे आहेत ना आपल्या नाचणीच्या पिठाचे, त्याच्यामध्ये गुळाचं सारण जरा वेगळा वाटतं म्हणून मी असं जरा व्हाईट मध्येच ठेवण्यासाठी ह्या साखरेचं सारण बनवतोय। म्हणजे कसा मोदक फोडलो ना की आपल्या एकदम आतमध्ये एकदम व्हाईट असा सारण दिसता। ह्या बघा अशा प्रकारे चांगला ढवळून घेऊन त्याच्यात साखर पूर्ण वितळली हा की नाही ह्या बघून आपल्या ह्या सारण बनवून जा। आणि अशा पद्धतीत मी सारण बनवून बाजूक ठेवतोय। हे बघा झाकण मारून हे बघा साखर पूर्णपणे वितळली आणि आपला मोदकाचा सारण तयार झाला। किती छान दिसता बघा। गॅस कमी केलाय आणि आता त्याच्यावर आपल्या ही वेलचीची पूड मी टाकते थोडीशी त्याच्यात स्वादासाठी। त्याच्यामुळे कसं एकदम खुलून येतात, सुगंध असं दरवळून येता। आता सुद्धा छान सुगंध सुटला। अशा प्रकारे आपला सारण तयार झाला। आता टोपात 2 पेले मी पाणी घेतले, 2 थोडंसं कमी घेतलंय, त्याच्यात किंचितसं मीठ टाकलंय आणि थोडंसं तूप टाकून घेतले। पाण्यात उकळी इली की आपल्या त्याच्यावर 2 पेले बरोबर त्याच मापात नाचणीचं पीठ टाकूचा आणि लगेच ढवळून घेऊचा। गुठळे रवताने आतमध्ये पिठाचे, म्हणून पटापट ही प्रोसिजर आपल्या फास्टमध्ये करूची असता, कारण नाहीतर मग त्याचं टायमिंग चुकतं। आणि मी टोपात उकडून घेणार आहे, त्याच्यामुळे थोडेसे हळदीचे देठ ते टोपात खाली टाकलं आहे आणि वरती चाळणीत हळदीची पानं ठेवले। त्याच्यानंतर जर आपण पीठ केला होता तर मी व्यवस्थित मळून असं घेतलं आहे आणि हे बघा असे गोळे करून त्याची पारी बनवलं आहे आणि सारणाचे पण असे गोळे करून ठेवले, म्हणजे कसं एका प्रमाणात सारण जातं सगळ्या मोदकांमध्ये। आणि असे हाताची जरा कला दाखवून तुमका मेन पार्ट आतो ह्यो आता असता मोदकाचो, म्हणजे मोदक आकार घेता अशा पद्धतीत कळे पाडून घेतलाय आणि त्याचे असं गोल वळून आपण मोदक बनवणार आहोत। हे बघा अशा प्रकारे गोल अगदी नाजूक हाताचं काम असतं। ह्या सगळ्यांकाच जमत नाही तरी पण प्रयत्न करून आपण केलेलो असायो। हे बघा अशा प्रकारे नाचणीचं मोदक आपलं असं दिसता। बघा किती छान मस्तपैकी दिसता की नाही। परत दुसरं एक तुमका मी दाखवतोय। हे बघा अशा प्रकारे पारी बनवून दुसरं पण मी मोदक बनवून घेतलं। अशा प्रकारे बाकीचे पण मी मोदक बनवून घेतोय। आणि आता आपण उकड काढूसाठी गॅसवर हे बघा हळदीची पानं टाकून चाळणीमध्ये ठेवलेली असत आणि खाली पण मी त्याचे तुकडे टाकले, म्हणजे त्याची वाफ हाती अजून दरवळून येता हळदीच्या पानाची। आणि त्याच्यावर असे हे मोदक ठेवले, हे बघा अशा पद्धतीत। आणि त्याच्यावर आता थोडंसं पाणी शिंपडून घेतलंय जेणेकरून मोदक आपले फाटणार नाही। आणि वर झाकण मारून परत आपली हळदीची पानं ठेवून घेतलंय। अशा पद्धतीत झाले आता आपले मोदक तयारच होतील। असे हे चॉकलेटी दिसणारे, कोणाक तर वाटत हे चॉकलेटच हा, पण हे असत नाचणीचे मोदक। आणि अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि आवडले अशा पद्धतीत हे तुम्ही करून बघा। तुमका जमतात की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि माझा चॅनल जर तुमका आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करू, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करू अजिबात विसरू नको, म्हणजे तुमका मी टाकलेले नवीन रेसिपीज पुन्हा पाहता येतील। हे बघा अशा प्रकारे आपले चॉकलेटचे मोदक म्हणजे चॉकलेटी मोदक तयार असत। गणपतीच्या आवडीचा जास्वंदीचं फूल आणि आज मला दुर्वा जरा मिळाली नाही त्याच्यामुळे दुर्वा पाठी ठेवली। बघा किती छान दिसतात ते। नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरू नका। चला तर मग गणपती बाप्पा मोरया।